यानंतर एक मोठी बातमी आहे। सनातन धर्माच्या रक्षणासाठी प्रत्येक घरामध्ये शस्त्र ठेवणं आवश्यक आहे असं खळबळजनक विधान जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी केलंय। आज किंवा उद्या शस्त्राची गरज पडेलच असं जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी केलेलं वक्तव्य। के अंदर शस्त्र होना बहुत जरूरी है, भले उसको चलाओ ना चलाओ, पर दसरे के दिन पूजा जरूर। आज नहीं तो कल उस शस्त्र की आपको जरूरत पड़ेगी। आज मेरे पास शस्त्र होता तो आज मेरी बहन और मेरी बेटी सुरक्षित होती। मेरे बंधु, संघ को 100 साल पूर्ण हो रहे और 70 साल के अंदर उन लोगों ने भाईचारा का पाठ पढ़ाया और हमारे जब से राम मंदिर बना है ये लोग मिठाने लगे हैं। ये ध्यान रखना, धीरे धीरे ये जिहाद है, लेन जिहाद, लव जिहाद, मूत्र जिहाद, ऐसे कई जिहादों के कारण हिंदू को ये भ्रष्ट करना चाहते। शस्त्र असले तर दसऱ्याला पूजा होते। दसऱ्याला पूजा कशाची करतो आपण? शस्त्राची पूजा करतो ना। एखादं शस्त्र प्रत्येकाला मारण्याकरता नसतं, पण त्याचं समर्थन करता येत नाही शस्त्र ठेवण्याचं, पण शस्त्र हे पूजेकरताही असतात कधी कधी। त्यामुळं कुठल्या शस्त्रावर कुठल्या याच्यावर जैन मुनी महामुनी बोलले याबद्दल मला काही त्याचा संदर्भ देता येणार नाही। आता गरज नाही। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतो। संविधान हे मोठं शस्त्र आपल्याला दिले असताना अशी शस्त्र कोणतीही बाळगण्याची आवश्यकता नाही। जैन मुनी कसं सांगतात, जैन मुनी तर फार शांततेचा मुंगी सुद्धा पायाखाली येऊ देत नाही। ते जर अशा पद्धतीनं प्रचार करत असेल तर मला असं वाटतं जैन मुनी आहेत का हे तपासलं पाहिजे। बघा, ते जैन मुनींनी काय बोललं त्याच्याबद्दलचं मी ऐकलेलं नाही, परंतु अशा प्रकारे प्रत्येकाला संरक्षण करण्याचा अधिकार आहे हे तर दिलेलंच आहे। म्हणून आपल्याला संरक्षण करण्यासाठी असलेली आपली पोलीस यंत्रणा असेल किंवा रक्षणासाठी काही करायचं असेल तर त्याची परमिशन निश्चित घेतली पाहिजे। नसता चाकू सूर्याचा देश हा ह्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नसतो।